पाऊस पडला म्हटलं की सर्वांना खावीशी वाटतात ती कांदा भजी। आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत कुरकुरीत अशी कांदा भजी। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कांदा भजी बनवण्यासाठी आपण 5 मध्यम आकाराचे कांदे असे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यात आता आपण अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत। ह्या भज्यांमध्ये आपण अजिबात सोडा वापरणार नाही आणि ह्या 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत। 1 चमचा मिरची पावडर। मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल, कारण आपण मिरच्या घातलेल्या आहेत। आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपल्याला हातावर असं चोळून घालायचा आहे। आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे सर्व आपल्याला आता एकत्र असं मिक्स करून कालवून घ्यायचं आहे। यात आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। 3 ते 4 मिनिटं आपल्याला पूर्ण हे कालवून घ्यायचं आहे। कांद्याला पाणी सुटेल, त्या कांद्याला जे पाणी सुटेल त्यातच आपल्याला भज्याचं पीठ कालवायचं आहे। दुसऱ्या बाजूला आपण कढईत भजी तळण्यासाठी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं असं कालवून घेतल्यावर तुम्ही बघू शकता कांद्याला किती पाणी सुटलेलं आहे। असं आपण पिळलं तर पाणी येते। हे आपण 1.5 कप बेसन घेतलेलं आहे, त्यातलं आपण आधी थोडं बेसन त्यात घालणार आहोत। एकदम बेसन घालायचं नाहीये आपल्याला। आणि त्यावर 1 मोठा चमचा कच्चं तेल घालणार आहोत। कच्चं तेल घातल्यामुळे भजी कुरकुरीत होतात। तेल आपण चांगलं बेसनला लावून घेतलं आणि सर्व मिश्रणात कालवून घेतलं। आता त्यात राहिलेलं बेसन थोडं थोडं करून ऍड करायचं आहे। जास्त बेसन घालायचं नाही, कारण मग फक्त आपल्याला पीठ लागतात। आपल्याला कांदा भजी अशी फक्त कांद्याला फक्त बेसनचा लेयर लागला पाहिजे, त्यामुळे आपण एकदम घालत नाही। अजून थोडं बेसन आपण त्यात घालणार आहोत। कांद्या भज्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण 1.5 कप बेसन घेतलं होतं, त्यातलं 1.25 कपच बेसन आपण वापरलेलं आहे। आता आपण भजी तळायला घेऊयात। तेल एकदम कडक गरम करून घेतलेलं आहे आपण। आणि आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे। गॅस बारीक ठेवायचा नाही, कारण बारीक गॅसवर जर भजी तळली तर ती मऊ पडतात। त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवर भजी तळायची आहेत। भजी तळायला सोडताना आपल्याला बॅटर जसं हातात येईल तसं घ्यायचं आहे, काही शेप वगैरे द्यायचा नाहीये भज्यांना। एका बाजूने आपली भजी ब्राऊन रंगावर तळून झालेत, की आपण आता दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात। ती पण आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायची आहे। भजी आपली मस्त खरपूस तळून झालेली आहे, ती आपण आता टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता भाज्यांना कसा खेकड्यासारखा आकार आलेला आहे, त्यामुळेच यांना खेकडा भजी पण म्हणतात। आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊयात। दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे, ती पण आपण आता काढून घेऊयात टिश्यू पेपरवर। गॅस बंद करून घेतलेला आहे। भज्यांबरोबर
तळलेल्या मिरच्या हव्याच, आपण आता हे तेलामध्ये मिरच्या तळून घेणार आहोत 4. ह्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्या तशाच तळायच्या नाहीत, नाहीतर त्या अंगावर उडतात. त्यामुळे मिरच्यांना काप देऊन या मिरच्या आपण तळून घेणार आहोत. ह्या तळून घेतलेल्या मिरच्यांवर आपण थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. पाऊस म्हटलं की कांदा भजी आणि कांदा भजी म्हटलं की चहा आलाच. आम्ही पण आता कांदा भजींसोबत मसाला चहा बनवलेला आहे आणि तो आम्ही आता एन्जॉय करणार आहे. आपल्या चॅनलवर चहाचा मसाला आणि त्या मसाल्यापासून चहा कसा बनवायचा याची रेसिपी पण अवेलेबल आहे, ती तुम्ही जाऊन चेक करू शकता. नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.